देवाची स्तुती असो. देवाने आपल्या सगळ्यांना हा प्रसंग दिलेला आहे, अशा प्रकारे एकत्रित केलेला आहे. याबद्दल देवाचे आभार मानूया. माझी खात्री आहे की हा पवित्र शास्त्राचा अभ्यास आणि त्याची भक्ती त्याला स्वीकारणीय झाल्याशिवाय राहणार नाही. आपण प्रार्थना करू. देवा, आम्ही तुझे आभार मानतो. पुन्हा एकदा हा असा प्रसंग तू आम्हास दिलेला आहे. प्रार्थना करतो की आजची ही भक्ती तू आशीर्वादित कर, तुझं वचन आशीर्वादित कर आणि तुझं गौरव करून घे. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस एक सुंदरसं गीत यावेळेस आपण ऐकणार आहोत. शालोम. देवाची शांती आपणा सर्वांबरोबर असो. आपण समृद्धी ह्या विषयाकडे पाहत आहोत. पुष्कळदा प्रश्न पडतो की बाकीचे आजूबाजूचे शेजारी पाजारी समाजातले लोक, वेगवेगळ्या प्रकारचे लोक किती चांगलं आणि समृद्ध जीवन जगतायत. त्यांचे घरं दारं, पैसा, अदला, दागिने
अनेक गोष्टी, त्यांच्याकडे असलेल्या वस्तू, गाड्या वगैरे वगैरे, आणि इतकंच केवळ नव्हे परंतु त्यांच्याकडे सर्वच प्रकारची रेलचेल आहे. आणि त्यामुळे असं वाटतं की किती चांगले आणि समृद्ध लोक हे जीवन जगतायत. आणि मग ज्यावेळेस आपण त्या संदर्भामध्ये तुलना करतो, विशेषतः ज्यावेळेस आपण तरुण असतो, तारुण्याचे विचार आपल्या जीवनामध्ये असतात की आम्ही किंवा आमचे कुटुंब आणि किंवा आमचा समाज, जर तुलना केली तर मग मात्र त्यामध्ये खूप तफावत आहे, खूप फरक आहे. मग प्रश्न पडतो की देवाने तर सांगितलं की आपला प्रारंभ हा अल्प जरी असला, साध्या कुटुंबातून जरी आपण असलो, तरीही आपला जो शेवट आहे हा समृद्ध असणार आहे. मग कधी कधी आपल्या समोर आध्यात्मिक, सामाजिक, वैयक्तिक रीतीनं विचार येतो. मनामध्येच तो झगडा असतो की हे खरोखरच सत्य वचन आहे की नाही, की देवाने सांगितलं की समृद्धी ही येणार आहे. एक मात्र आपल्या लक्षात येईल की समृद्धी होत असताना आपण समृद्धीच्या ज्या पायऱ्या आहेत किंवा समृद्ध कसं होता येईल त्या बाबतीत सांगितलेलं आहे. नक्कीच मग ज्यावेळेस आपण आजूबाजूचा ज्यावेळेस विचार करतो की असं दिसतं की जसं पाहिजे तसं आपल्या जीवनामध्ये किंवा काही लोकांच्या जीवनामध्ये जे विश्वासणारे आहेत, ज्यांनी फार चांगलं जीवन जगलं, शेवटपर्यंत ते वचन सत्य झालेलं नाही. मग नक्कीच काहीतरी अडचणी किंवा काहीतरी अडखळणं आलेले असतील. आणि म्हणून आज आपण पाहत आहोत की समृद्धीला किंवा समृद्ध होण्यासाठी येणाऱ्या अडचणी, अडखळणं, आणि ती अडखळणं सुद्धा खूप असू शकतात. अर्थात कधी कधी त्या वैयक्तिक असतील, कधी कधी कौटुंबिक असतील, कधी कधी शारीरिक असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील, परिस्थिती असेल की आपण कोणत्या ठिकाणी आहोत आणि तिथून येऊ शकलो नाही बाहेर, त्या विभागातून वगैरे वगैरे अनेक अडचणी असू शकतात. पण काही अशा अडचणी आहेत की त्या आपण दूर करू शकतो. काही अडचणी अर्थात आपण दूर करू शकणारही नाही, कारण त्या आपल्या शक्तीच्या आणि विचारांच्या पलीकडच्या असतात. पण काही मात्र नक्कीच आपण दूर करू शकतो. उदाहरणार्थ, जर एखादा तरुण आहे आणि हा तरुण सर्व बाबतीत तंदुरुस्त आहे, शारीरिक आरोग्य आहे, त्याला बुद्धी आहे, विचार आहेत, सगळं काही गोष्टी आहेत, परंतु तो आपला जो वेळ आहे, त्याच्या जीवनातली जी वेळ आहे, तो जसा पाहिजे तसा वापरत नाही. जास्तीत जास्त त्याची वेळ अपव्ययात निघून जाते. अपव्यय वेळेचा तो करतो. योग्य निर्णय तो बरोबर घेत नाही. किंबहुना पुष्कळदा हा एक प्रश्न असतो, आळसामध्ये पुष्कळांचं आयुष्य निघून जातं आणि त्यामुळे सुद्धा त्यांच्या समृद्धीमध्ये किंवा यशामध्ये अडचणी निर्माण होतात. तर ही जी अडचण आहे ही वैयक्तिक आहे. ही जी अडचण आहे जेणेकरून आपण सहज त्या अडचणीवर मात करू शकतो. आणि म्हणून काही अशा अडचणी आहेत समृद्ध होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी, की त्या आपण स्वतः दूर करू शकतो. त्यासाठी आपण जबाबदार असतो. कारण देवाने सगळ्यांना सारखीच वेळ दिलेली आहे. सगळ्यांना तेवढेच तास दिवसाचे दिलेले आहेत आणि त्याचा उपयोग जो योग्य रीतीने करतो तो नक्कीच काहीतरी त्याच्या जीवनामध्ये योग्य आणि चांगलं फळ मिळेल आणि तो पूर्वी जिथे होता त्याच्यापेक्षा पुढे त्याची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. हे आपण सर्वजण माझी खात्री आहे की ऐकून आहात, पाहिलेलं आहे आणि तुमचा वैयक्तिकरित्या सुद्धा तसा अनुभव असेल. आणि म्हणून समृद्धीच्या मार्गावर येणाऱ्या अडचणी, अडखळणं त्याच्यामध्ये वैयक्तिक असू शकतात, कधी कधी सामाजिक असतात. आपल्याला माहिती आहे की नोकरीच्या ठिकाणी समाज अशा रीतीने काही काही लोकांना पाहण्यात होतो किंवा त्यांच्याकडे अशा दृष्टिकोनातून पाहण्यात येतं की जेणेकरून मग त्यांची जी प्रगती आहे आणि त्यामुळे जी समृद्धी आहे त्यामध्ये
अडचण येऊ शकते, अडखळणं येऊ शकतात. पण खऱ्या अर्थानं त्यावरही आपण मात करू शकतो. त्याचं कारण असं की प्रामाणिकपणे अगदी चोख रीतीने काम करण्याची जी पद्धत आहे, शिस्तबद्ध काम करण्याची पद्धत आहे, ती कोणीही अडवू शकत नाही. हो, पुष्कळदा अन्याय होतो कामाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी, समाजामध्ये, गावामध्ये, शहरांच्या मध्ये, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या मध्ये, ही गोष्ट खरी आहे. परंतु काही काही गोष्टी अशा आहेत की त्या आपण स्वतः वैयक्तिक रीतीनं करू शकतो, त्या कोणीही अडवू शकत नाही. आणि म्हणून पुष्कळ गोष्टी आपल्या स्वतःच्याच विचारांनी आणि स्वतःच्या शिस्तीनं वापरून आपण पुढे जाऊ शकतो आणि समृद्ध होऊ शकतो. अजून काही काही ज्या गोष्टी ह्या ठिकाणी योबाच्या पुस्तकामध्ये ज्या सांगितलेल्या आहेत त्या आपल्या सगळ्यांना आता माहीतच आहेत. योबाने ज्यावेळेस ह्या पुस्तकामध्ये ह्या गोष्टी आणल्यात की समृद्धी ही कशा रीतीने केव्हा मिळते, आणि योबाच्या संगती त्याचा मित्र बोलत असताना आपल्याला माहित आहे 8व्या अध्यायामध्ये 7व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की तुझा आरंभ हा अल्प असला तरी तुझा शेवट समृद्धीचा होईल. पण त्या अगोदरची जी वचनं आहेत ते आपल्याला विसरता कामा नये. हो, समृद्धी येईल, पण ह्या जर गोष्टी आहेत तर नक्कीच देव तुम्हाला ते दिल्याशिवाय राहणार नाही. उदाहरणार्थ शुद्धता, जीवनामध्ये सरळता, आणि इतकंच केवळ नव्हे परंतु निर्दोष असं जीवन जगणं हा महत्वाचा भाग ह्या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणजे काय की जर एखादी व्यक्ती सरळतेनं आणि सत्यतेनं आपलं जीवन जगत आहे, शुद्धतेचं जीवन एखादी व्यक्ती जगत आहे, तर त्याच्या जीवनामध्ये जे खरं समृद्धीचं जीवन आहे ते तो जगेल असा त्याचा अर्थ. कदाचित आपल्याकडे आपण पाहिलेलं आहे की फार मोठी संपत्ती नसेल, फार मोठ्या गाड्या नसतील वगैरे वगैरे, पण जे खरं समृद्धीचं जीवन आहे ते मिळण्यासाठी ह्या गोष्टी आहेत. पण त्याच्या उलट जर जीवन असेल तर मग मात्र त्याच गोष्टी अडखळण होतात. म्हणून समृद्धीच्या साठी अडखळणं काय आहे? असत्याचं जीवन जगणं, किंबहुना अगदी ज्याला आपण म्हणतो अधार्मिकतेने काही काही गोष्टी जीवनामध्ये मिळवणं. इतकंच केवळ धंद्यामध्ये, कामामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी ज्या असत्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या मार्गाने काही गोष्टी मिळवणं, ती समृद्धी नाही. उलट समृद्धीसाठी त्या अडखळण आहेत. कधी कधी असत्यानं पैसा मिळेल, पण जी खरी समृद्धी आहे ती तुम्हाला आणि मला मिळणार नाही. आणि म्हणून अगदी ठामपणे देवाचं वचन सांगतं, पण काही गोष्टी न केल्या तर त्याच गोष्टी समृद्धीसाठी अडखळण होऊ शकतात. 20व्या वचनामध्ये आपण हे पाहिलेलं आहे, देव सात्विक मनुष्याचा अव्हेर करीत नाही, पण कुकर्म्याचा हात सुद्धा तो धरीत नाही. सात्विक मनुष्याचा तो अव्हेर करणार नाही. आणि फार मोठा आशीर्वाद किंबहुना फार मोठी समृद्धी त्याच्यामध्ये आहे की जो मनुष्य देवाच्या वचनाप्रमाणे वागतो, सत्यतेने आपला धंदा, आपलं काम, आपलं कौटुंबिक जीवन जगतो, त्याचा हात परमेश्वराच्या हातात आहे. नवलाची गोष्ट आहे. प्रत्यक्ष देवाने तशा व्यक्तीचा हात आपल्या हातात ठेवणं, धरून ठेवणं, ह्याच्या सारखा समृद्ध अनुभव कोणालाच येऊ शकत नाही. फक्त त्यांना जर तशा प्रकारचं जीवन ती व्यक्ती जगत असेल तर. आणि म्हणून समृद्धीची जी व्याख्याच आहे, जे वर्णन आहे, तेच मुळामध्ये ह्या ठिकाणी वेगळ्या रीतीनं सांगितलेलं आहे. पुढे आपल्याला असं सांगता येईल की नीतिसूत्रे अध्याय 10 ह्या वचनामध्ये आता स्पष्ट रीतीनं समृद्धीचं जे दुसरं वर्णन आहे देवाच्या वचनात केलेलं आहे. नीतिसूत्रे अध्याय 10
आणि वचन 22 ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. परमेश्वराचा आशीर्वाद म्हणजे समृद्धी ही देवाच्या आशीर्वादामधून उगम पावते आणि आशीर्वाद हा देवापासून येतो. ह्या सगळ्या तिन्ही गोष्टी कशा एकत्र आहेत, एकमेकांशी त्याचा संबंध कसा आहे हे आपल्याला ह्या ठिकाणी स्पष्ट दिसतं. मग आपल्याला जर अडखळणं पाहायची असते, आता सगळ्यांनाच असं वाटतं की आमच्या जीवनामध्ये देवाने समृद्ध करावं, आम्ही कष्ट करू, आम्ही श्रम करू, एकाग्र रीतीनं एखाद्या गोष्टीकडे पूर्ण लक्ष देऊन त्याच्या पाठीशी लागून पूर्ण आम्ही ते मिळवू, अशी आम्हाला देवाने समृद्धी द्यावी. आमच्या घराला, आमच्या लेकराबाळांना, मुलाबाळांना, आमच्या संसाराला त्याने समृद्ध करावं, ही फार चांगली इच्छा आहे. ही देवाची पण इच्छा आहे आणि देवाने तसं अभिवचन आपल्या सगळ्यांना देऊन ठेवलेलं आहे. मग अडचण काय आहे, अडखळणं काय आहेत? अडखळणं हेच आहेत की ज्यावेळेस मनुष्य हा देवाविरहित समृद्ध होण्याचा प्रयत्न करतो, देवाशिवाय ज्यावेळेस तो समृद्धी मिळवण्याचा आणि पाहण्याचा आणि अनुभवण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस एक स्तोत्र ह्या संदर्भामध्ये आपल्याला वाचता येईल. स्तोत्रसंहिता 1 आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. आपण पुष्कळाने ते वाचलेलं पण असेल. आपल्या भिंतीवरच्या कॅलेंडरवर त्यातली वचनं येतात आणि पहिल्याच वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही. आणि मग तिसऱ्या वचनाचा शेवटचा भाग आहे, आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. अर्थात दुसरं आणि तिसरं वचन पूर्ण वाचावं लागेल याच्यासाठी की जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाईल. याचा अर्थ असा की तुम्हाला समृद्ध व्हायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे, ते सिद्ध होईल, तुमची इच्छा सिद्ध होईल. पण त्या अगोदर काही जे अडखळ आहे ती दूर करण्याची गरज आहे. देवाच्या भक्तांना, देवाच्या लोकांना ती कोणती अडखळ नाहीत. या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की दुर्जनांची ज्या मसलती आहेत ही फार मोठी अडचण आहे. देवाच्या दृष्टिकोनातून आपण समृद्ध जर व्हायचं असेल तर हे अडखळण होऊ शकतं. काय? दुष्टाईंच्या मसलती, खोटेपणांचं जीवन, इतकंच केवळ नव्हे परंतु पापी जनांच्या जीवनामध्ये सामील असणं, विचारांच्या मध्ये सामील असणं, त्यांच्या मसलतीमध्ये बसणं आणि बैठकीमध्ये भाग घेणं वगैरे वगैरे. पुढे तर असं म्हटलेलं आहे, अजून एक त्यामधलं अडखळण या ठिकाणी सांगितलेलं आहे, परमेश्वराच्या शास्त्रात न रमणं. परमेश्वराच्या शास्त्रात न रमणं, त्याची आवड नसणं, किंबहुना फक्त ज्यावेळेस आपल्याला गरज आहे त्याच वेळेस देवाच्या वचनाचा वापर, एक आपल्याला समाधान किंवा अभिवचन मिळावं म्हणून ज्यावेळेस खूप अडचणी, त्रास, दुःख, आजार माणसाला असतात त्यावेळेस आपण देवाची फक्त अभिवचनं घेतो, आश्वासनं घेतो, परंतु त्यासाठी जी अटी दिलेल्या आहेत त्या पुष्कळदा वगळल्या जातात. त्याला देवाचं वचन वाचणं म्हणत नाही. ते आपण वाचतो, ठीक आहे, फार चांगली गोष्ट आहे, पण ते फक्त वेळेपुरतं, प्रसंगापुरतं. पुष्कळदा तसं होतं. जर परीक्षा आली तर विद्यार्थी कधी कधी ते आश्वासनाची जी वचनं आहेत बरोबर तीच वाचतो आणि त्यासाठी ज्या काही अटी आहेत देवानं दिलेल्या त्या अटी आपण वाचत नाही. तशाच अटी समृद्ध मार्गावर सुद्धा दिलेल्या आहेत. जर आपली इच्छा आहे समृद्ध व्हावं, नव्हे देवाची पण इच्छा आहे, पण अडखळणं कोणती येऊ शकतात? सामाजिक आहेत, वैयक्तिक आहेत, आर्थिक आहेत, भाषेची आहेत वगैरे वगैरे वगैरे. परंतु त्याचबरोबर देवाच्या वचनात न रमणं ही एक फार मोठी
त्या ठिकाणी अडचण किंवा अडखळण होऊ शकतं. पुढे असं म्हटलेलं आहे की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, म्हणजे जे झाड आपण व्यक्ती म्हणू, जी व्यक्ती पाण्याच्या प्रवाहाजवळ, पाण्याचा प्रवाह, पाणी तुम्हाला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त हे जीवनाचं पाणी आहे. आपल्या सगळ्यांना त्याने प्रत्यक्ष जे खरं जीवन आहे ते दिलेलं आहे. त्याच्या जवळ लावलेलं असणं म्हणजे त्याच्या सहवासात सदैव असणं, त्याचा अर्थ तो आहे. जर आपण फक्त पुन्हा काही वेळ, ज्यावेळेस आपल्याला वाटतं फक्त त्यावेळेस आपण देवाच्या ख्रिस्ताच्या सहवासामध्ये जर राहतो, तर मात्र ती अडचण समृद्धी न होण्यासाठी होऊ शकते. आणि म्हणून देवाच्या वचनात असणं, देवाच्या सहवासात असणं, देवाच्या लोकांच्या सहवासात असणं, आणि इतकंच केवळ नव्हे परंतु प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासात चालणं. मग त्यानंतर असं म्हटलेलं आहे, जे काही असा मनुष्य हाती घेतो ते सिद्धीत जातं. ह्या सगळ्या अडचणींना, अडखळणांना आपल्याला दूर करून मग समृद्धीकडे नक्कीच पाहता येतं. मला असं वाटतं की हा एक फार मोठा महत्वाचा भाग समृद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला आणि मला ह्या देवाच्या पवित्र वचनामध्ये सांगून ठेवलेला आहे. हो, देव आपल्या सगळ्यांना समृद्ध होण्याचा आशीर्वाद द्यावयास तयार आहे. तो केव्हाही आपल्याला तो देईल, पण त्या अगोदर त्यातील ज्या काही अडचणी आहेत आणि अडखळण आहेत त्या दूर करणं, त्या आपल्या आध्यात्मिक जीवनामधून काढून टाकणं, ती आपली जबाबदारी आहे. या ठिकाणी अजून एक मी वचन वाचतो, नीतिसूत्र अध्याय 10. आपण का ह्याच्यावर जास्त जोर देतो की देवाने सांगितलेलं सत्य वचन, त्याने दिलेले नियम, त्याची धार्मिकता, त्याच्या सहवासामध्ये सदैव चालणं, देवाला ओळखणं, ह्यावर का समृद्ध म्हटल्यानंतर त्यावर आपण जोर द्यावा लागतं. तुम्ही म्हणाल की हे बाकीचे आजूबाजूचे लोक तर उलट जितकं ते अधार्मिक रीतीनं जीवन जगतील तितके ते समृद्ध दिसतात. त्यांच्याकडे सर्व गोष्टींची रेलचेल आहे, त्यांच्याकडे काहीही कमी नाही, त्यांच्या लेकरांना नाही, त्यांच्या घरादाराला काहीच नाही आहे कमी. ती श्रीमंती असेल परंतु ती समृद्धी नाही असं आपल्याला ह्यावेळेस आता नक्की म्हणता येईल. त्याचं कारण असं की ही जी समृद्धी आपण बोलत आहोत, ही समृद्धी देवाला समोर ठेवून त्याच्या संदर्भामध्ये ही समृद्धी आपण बोलत आहोत. ही जी समृद्धी आहे ही पवित्र शास्त्रात सांगितलेली समृद्धी आहे. आणि त्या संदर्भातलं एक वचन असं आहे, नीतिसूत्रे अध्याय 10 आणि 22 वचन, परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. म्हणजे ही जी समृद्धी आहे पवित्र शास्त्रात सांगितलेली, ती देवाच्या आशीर्वादात गोवलेली आहे. देवाच्या आशीर्वादातून ती आलेली आहे. आणि हा जो आशीर्वाद आहे त्याचा उगम परमेश्वराच्या मध्ये आहे. अशा 3 गोष्टी आता आपल्याला दिसत आहेत की जर आपल्याला समृद्धी समजून घ्यायची असेल, ह्या पवित्र शास्त्र बायबल मधली जी समृद्धी आहे ती खऱ्या अर्थानं अनुभवायची जर असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला देवाचा जो आशीर्वाद आहे तो अनुभवायचा आहे. आणि जर देवाचा आशीर्वाद अनुभवायचा असेल तर प्रत्यक्ष परमेश्वराला आपल्याला अनुभवावं लागतं. आता आपल्याला दिसून येतं की सर्वात मोठा उगम जो आहे समृद्धीचा, तो देवाने दिलेल्या आशीर्वादात आहे. आणि आशीर्वाद हा देवापासूनच येतो. आशीर्वाद आपण निर्माण करू शकत नाही. आपल्याला अर्थात आपल्या आई वडिलांच्याकडून, अजून काही देवाच्या लोकांच्याकडून
वेगवेगळ्या प्रकारचे जे आशीर्वाद आहेत ते दिलेले आहेत, ते सांगितलेले आहेत. आपल्याला माहित आहे की जुन्या करारामध्ये आणि नवीन करारामध्ये वेगवेगळ्या देवाच्या लोकांनी आशीर्वाद दिलेत आणि ते आशीर्वाद अजूनही दिल्या जाऊ शकतात. परंतु जो खरा आशीर्वाद आहे मुळामध्ये तो देवापासून येतो आणि त्या आशीर्वादातून मग समृद्धी त्याच्या लोकांना आणि त्याच्या लेकरांना मिळते. आणि म्हणून हे वचन परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो आहे. मग जर ह्या समृद्धीला ओळखायचं असेल, अनुभवायचं असेल, तर अर्थात देवाच्या आशीर्वादाला अनुभवायचं आहे. आणि त्या आशीर्वादाला अनुभवायचं जर असेल तर प्रत्यक्ष ह्या परमेश्वराला आपल्याला ओळखायचं आहे. तुम्हाला माहित आहे की जुन्या करारामध्ये अब्राहामाला परमेश्वराने आशीर्वाद दिला, त्याच्या संततीला देवाने आशीर्वाद दिला, त्याच्या पिढ्यानपिढ्याला त्याच्याकडून आशीर्वाद लाभलेला आहे. आणि इतकंच केवळ नव्हे, परंतु आज आपल्याला सुद्धा त्याच्या मार्फत आशीर्वाद मिळालेला आहे. पण शेवटी देवाने तो आशीर्वाद त्याला दिला आणि देवाची आज्ञा त्याने पाळली, देवाची वाणी त्याने ओळखली आणि त्या वाणी ओळखल्यानंतर त्याने देवाने जसं सांगितलं त्याप्रमाणे तो चालत गेला, प्रवास करत गेला. ज्या ठिकाणी त्याला जायचं होतं त्या प्रत्येक ठिकाणी त्याने देवाची आणभाग केली, प्रार्थना केली, भक्ती केली. देवाला त्याने आपल्या जीवनामध्ये समोरच आयुष्यभर ठेवलेलं आहे हे आपल्याला दिसतं. त्याने परमेश्वराला खऱ्या अर्थाने ओळखलं विश्वासाने. आणि ज्यावेळेस तसं झालं त्यावेळेस त्याला आशीर्वाद मिळाला आणि त्या आशीर्वादातून जी समृद्धी त्याने अनुभवली ती खरी समृद्धी आपल्याला दिसतं की आज आपल्या जीवनामध्ये ती मिळू शकते. मला असं वाटतं की आज आपण आपल्या सगळ्यांना ती इच्छा आहे, प्रार्थना आहे आपल्या लेकरांच्यासाठी, कुटुंबांच्यासाठी, घरादारासाठी की देवाने आमचं घर समृद्ध करावं, आमचं जीवन समृद्ध करावं. हो, त्याच्यामध्ये काही व्यावहारिक गोष्टी आहेत की ज्या अडचणी असतात त्या दूर करू शकतात, काही अशा आहेत की आपण दूर करू शकत नाही. परंतु शेवटी देवाला ओळखून, देवावर विश्वास ठेवून आणि मग त्याने जो आशीर्वाद आपल्याला देतो किंवा आपल्याला मिळतो त्या आशीर्वादातून तुम्हाला आणि मला समृद्धी अनुभवता येते. आणि म्हणून ह्या पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेली समृद्धी आणि जी आजूबाजूला आपण पाहतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक दिसतो. ही परमेश्वरावर अवलंबून आहे, परमेश्वरावरील विश्वासावर आधारित आहे. दुसरी जी समृद्धी आपल्याला दिसते कदाचित इतर काही गोष्टी परमेश्वराविना त्याच्यावर असते. आणि म्हणून जर आपली इच्छा आहे की आमचं जीवन समृद्ध व्हावं, देवा आमचा प्रारंभ हा साधा आहे, साधे कुटुंब, साधे ठिकाण, साधं शिक्षण, साधं घराणं, परंतु ह्याला इतकं समृद्ध कर. परंतु ही समृद्धी तुझ्या आशीर्वादात आणि तुझ्यावर जो तुझा आधार असतो ह्या सर्व समृद्धीला, त्या आधारावर ती आधारित असू दे आणि तो खऱ्या अर्थानं तुमचा आणि माझ्या समृद्धीचा अनुभव राहील. देव करो आपल्या सगळ्यांना आध्यात्मिक रीतीनं त्याच्या आशीर्वादातून मिळणारी जी समृद्धी आहे आणि परमेश्वरापासून जो आशीर्वाद आहे त्याचे आपण भागीदार हो आणि त्याचा रोज आणि रोज आपण अनुभव घेऊया. देव आपणास आशीर्वाद देव. शालोम. देवाचे आभार मानूया त्याच्या वचनाबद्दल, त्याच्या मार्गदर्शनाबद्दल आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे जे आपल्याला देव रोज मार्गदर्शन करतो त्याबद्दल. प्रार्थना करू की देवाने आपल्या सगळ्यांचा उपयोग येणाऱ्या दिवसामध्ये करून घ्यावा. प्रार्थना करू. देवा, येणाऱ्या दिवसामध्ये आम्हा सर्वांना तू सांभाळ, पण त्याही बरोबर आम्हा प्रत्येकाचा उपयोग तुझ्या गौरवासाठी करून घे. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक.
आता देव जो बाप ह्याची प्रीती, देव जो पुत्र ह्याची कृपा आणि देव जो पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.